पावसाळ्याला एकच महिना राहिला असतानाही यवतमाळ नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्या सफाईचे धोरण हाती घेतले नाही। यवतमाळ शहरातील अनेक नाले कचऱ्याचा ढीग भरून आहे, परंतु नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शुभम केतमवार व आरोग्य विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत। याआधी नाल्यामध्ये वाहून महिलेचा मृत्यू झाला होता, परंतु नगर परिषदेला याची जाणीव राहिली नाही। नागरिकांचा जीव गेल्यावर नगर प्रशासन जागे होणार का? गुरुदेव युवा संघाकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। आज गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी संपूर्ण नाल्याची पाहणी केली असता त्या नाल्याची बिकट परिस्थितीमध्ये नाल्याची दयनीय अवस्था आहे। यावर जिल्हा प्रशासन व नगर प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहे। यवतमाळ शहरातील नाल्याचे खोलीकरण व सफाई झाली नाही तर संपूर्ण नागरिकांना घेऊन नाल्यामध्ये उतरून आंदोलन केले जाणार, याची नगर प्रशासन व जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी खबर घेऊन तात्काळ नाल्याच्या सफाईचा प्रश्न सोडवण्यात यावे असा इशारा गुरुदेव युवा संघाने दिला आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणालिनी दहिकर यांनी। हस्तरा येथील असलेली वृद्ध महिला सीताबाई रामभाऊ फुले वय वर्ष 84 खंडोबाच्या दर्शनाला गेली, त्या घरी परतल्या नाहीत। सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास या महिलेचा मृतदेह मंदिराच्या जवळ असलेल्या एका उसाच्या शेतात आढळून आला। या महिलेच्या अंगावरील दागिने मात्र गायब होते, त्यामुळे हा खुनाचाच प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। जास्तीचे उत्पादन देणाऱ्या आडसाली ऊसाचे क्षेत्र 6000 हेक्टरने घटले असून कमी उत्पादन देणाऱ्या ऊसाचे क्षेत्र गतवर्षीप्रमाणे 13000 हेक्टरने वाढले आहे। पूर्व हंगामी ऊसाच्या क्षेत्रात 2000 हेक्टरची घट झाली आहे, त्यामुळे येणाऱ्या हंगामात उत्पादनात घट होणार आहे। एकूण ऊसाच्या क्षेत्रात मात्र वाढ झाली आहे। संपूर्ण जिल्ह्यात आडसाल लागणीचे प्रमाण कमी झाले असेल तरी सुरू लागण क्षेत्र वाढलेले आहे। एकूण क्षेत्रात म्हणावा तेवढा फरक नसला तरी उत्पादनात घटिका फटका येण्यात हंगामात बसणार आहे। ऊस लवकर जावा तोही विना कटकटीचा या हेतूने सुरू लागण्याचे क्षेत्र शेतकऱ्यांनी वाढवण्याचे दिसून येत आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण म्हस्कर यांनी। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आडसाल लागण ही कमी प्रमाणात झालेली आहे, त्याचबरोबर सुरू लागणीचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे। आडसाल लागणीमध्ये लोकांनी थोडीशी लागण करण्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे, कारण आडसालीमध्ये लावलेला ऊस हा मोठ्या प्रमाणात येतो आणि तो ऊस लवकर उंची वाढून मोठा होतो। ऊस तोडणीच्या वेळी तो ऊस पडलेला असतो, त्यामुळे ऊस तोडण्यासाठी येणारे ऊस उत्पादक कर्मचारी तोडणारे त्याचबरोबर मशीनच्या माध्यमातून तो पडलेला ऊस तोडला जात नाही, त्यामुळे ऊस तोडण्यासाठी त्यांची परत कुचकुच सुरू होते। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी हा सगळ्यात मोठा घेतलेला निर्णय आणि जी सुरू लागण वाढ झालेली आहे याबाबतचा कृषी विभागाकडे तसा अहवालही तयार आहे। न्यूज मराठी 24/7 साठी कॅमेरामन शरद कुमारसह मी किरण म्हस्कर, कोल्हापूर। स्त्री सक्षमीकरणाचा हा एक दिवसाचा उत्सव नसून तो दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया अधिक सक्षम होईल जेव्हा महिलांना कायद्याचे भान, हक्काची जाणीव आणि आत्मविश्वास मिळेल। हीच भावना अधोरेखित करणारा एक परिणामकारक क्षण ऑपरेशन प्रस्थान या विशेष मोहिमेच्या 3ऱ्या टप्प्यात अनुभवायला मिळाला, जेव्हा ॲडव्होकेट सीमा तेलंग यांनी हजारो युवतींना त्यांना कायदेशीर हक्क, सखोल व सुलभ माहिती दिली। पोलीस विभागाच्या वतीने सुरू असलेल्या निवासी कराटे प्रशिक्षण शिबिरात केवळ शारीरिक संरक्षण नव्हे तर मानसिक व कायदेशीर संरक्षणाचाही सुस्पष्ट अभ्यास करण्यात येतो। याच अनुषंगाने 11 मे रोजी झालेल्या सत्रात घरेलू हिंसाचार प्रतिबंधक कायदा,
पोक्सो कायदा, बलात्काराविषयी कलमे तसेच पोलिसांकडे तक्रार करताना घ्यावयाची जबाबदारी यावर ॲडव्होकेट तेलंग यांनी मुद्देसूद आणि समजण्याजोगे भाषेत मार्गदर्शन केले आहे। जिल्हाभरातून आलेल्या अनेक महिला, पोलीस अधिकारी व विद्यार्थिनी कार्यक्रमात हजेरी लावली। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी। इतकं मोठं त्याग जर रमाईने केलं असेल तर आम्ही त्या ठिकाणी काही होऊ शकतो का? आम्ही शिक्षणासाठी काही बलिदान देऊ शकतो का? किंवा आम्ही शिक्षण घेण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का? याचा सुद्धा आम्ही सगळ्या मुलींनी तेवढ्याच ताकदीने विचार केला पाहिजे। मला म्हणायचं नाही तुम्ही रमाई बना, पण रमाईने केलेलं छोटंसं कार्य, छोटंसं बलिदान, छोटासा विचार, शिक्षणाचा आणि मुक्तीचा विचार तुमच्या डोक्यात आला। सावित्रीबाई फुलेंसारखं शिक्षक बना असं मी म्हणणार नाही, परंतु सावित्रीबाई फुलेंनी केलेलं कार्य 1% जरी आपण आपल्या डोक्यात घेतलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य, दिलेला विचार 1% जरी आपण आपल्या डोक्यात घेतला आणि त्यांचे विचार वाचले तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काय करायचंय? कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला वकील व्हायचं असेल, इंजिनियर, डॉक्टर आणि वकील झाल्यानंतर सुद्धा ती एक स्त्री आहे असा समाजाचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघायचा असतो। कारण मला माहिती आहे की उच्च विद्याविभूषित प्राध्यापिका महिला सुद्धा आधुनिक कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात, आत्महत्या करतात किंवा कौटुंबिक हिंसाचार झाला म्हणून केसेस कोर्टामध्ये दाखल करायला येतात। आता का होतं असं की इतकं झाल्यानंतरही तिच्या कौटुंबिक हिंसाचार होतो? तर आपल्या समाज व्यवस्थेमध्ये रुळलेले पुरुषप्रधान संस्कृतीची मुळं अजून संपलेली नाही। ती कुठेतरी कशीतरी कुठल्या तरी रूपात, तुला काय अक्कल आहे, तुला काय समजते, तिला कशाला विचारावं लागतं एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर? तिला काय विचारावं लागतं काय करायचंय घरामध्ये? तिला काय विचारावं लागतं कुठल्या स्टुडंटला जायचं? तिला काय समजतं? ही जी मानसिकता आहे ना, ती नालायक आहे, हलकट आहे, तिची खानदान खराब आहे, हे बोलल्यानंतर, लग्न झाल्यानंतर स्त्रियांना असं वाटतं हे सगळं बोलणं म्हणजे आपल्यासाठी आशीर्वाद आहे। कोणालाच असं वाटत नाही का हे बोलणं म्हणजे गुलाबीचं लक्षण आहे। कुठल्या स्त्रीला असं वाटत नाही का अशा पद्धतीने माझ्याशी जर कोणी बोलत असेल तर तो माझ्यावर झालेला अत्याचार आहे। कारण इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना गुलाम म्हणून जगण्याची सवय लावली। आणि आपण बघतो आपल्या अवतीभोवती बघा, आपल्या आई बघा, अवतीभोवती असणारं वातावरण बघा, स्त्रिया कितीही घाणेरडी शिवी दिली तरी उत्तर देत नाही। कारण आम्हाला ती शिवी ऐकण्याची सवय झाली, आम्हाला असं वाटतं की याच्याकडे दुर्लक्ष करून जगावं लागतं। ही समाज संस्कृती जी आपल्याजवळ आहे ना, ती आपल्याला बदलवायची गरज आहे। आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल? तुम्ही कॉलेजमध्ये जाता, ट्युशनमध्ये जाता, रस्त्याने जात असताना तुम्हाला लक्षात येतं की मुलं कुठेतरी टॉन्टिंग करतात, अश्लील हावभाव करतात, अश्लील बोलतात, तुम्हाला अश्लील चित्र दाखवतात, काहीतरी वाईट मेसेज टाकतात, काहीतरी मार्किंग करतात, काहीतरी घाणेरडे आवाज काढतात त्यांच्याकडे बघितलं पाहिजे म्हणून। हे जे सगळं करणं आहे ना, हे सगळं करणं एक गुन्हा आहे। आणि आपण म्हणतो की तो कायदेशीर 354 हे प्रोव्हिजन दिलेले आहे। या प्रोव्हिजन मध्ये एखादा मुलगा एखाद्या स्त्रीला कंटिन्यू किंवा एखाद्या मुलीला कंटिन्यू पाठलाग करत असेल, व्हॉट्सअपवर मेसेज टाकत असेल, मेल करत असेल, टेक्स्ट मेसेज करत असेल, कॉल करत असेल, मिस कॉल करत असेल तर हा गुन्हा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांची अविस्मरणीय भेट या नाटिकेच्या लेखिका आणि दिग्दर्शिका शुभांगी लिहितकर आहेत। संत गाडगेबाबा आजारी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटायला आले होते। त्यांच्यातील संवाद मनाला चटका लावून जातात, डोळ्यात अश्रूंचा समुद्र उफाळून येतो। काही दिवसांनी डॉक्टर बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याचे गाडगेबाबांना समजते, तेव्हा गाडगेबाबांचे तोंडून निघणारे शब्द हृदयाला हलवून टाकतात। शिक्षण आणि समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेले हे दोन राष्ट्रपुरुष समाजाला जागं करीत प्रस्थापित व्यवस्थेला हद्दपार करतात। शिक्षणातून पुढे आलेली क्रांती लोकांच्या पुढ्यात टाकताना प्रेक्षक एका वाक्यावर भावनिक होत जातात। जिवंत अभिनयाने नटलेली ही नाटिका मोलाचा संदेश देऊन जाते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणालिनी दहिकर यांनी। पन्हाळा तालुक्यातील पश्चिम भागाला सायंकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले। यामुळे शेतकरी वर्गाची एकच धांदल उडाली असून या पावसामुळे व विजेच्या कडकडाटामुळे कोतोली नांदगाव मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, तर विजेच्या कडकडाट असल्याने परिसरातील लाईट बंद करण्यात आल्या होत्या। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण म्हस्कर यांनी।
अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.